हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तुम्ही इथे पाहू शकतात, आज इथे माझ्याकडे आंबे आहेत. तर आज आपण या आंब्यांपासून आंबावडी करणार आहे. तर पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहा, हे जे आंबे आहेत ना, ते तुम्हाला माहिती आहे, गावाकडे जे झाडा जे आंबे येतात आणि ते आंबे आपण सुकून खातो, तर हे सुकायचे आंबे आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मी याच आंब्यांपासून आज आंबावडी करणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला आपण सुरुवात करूया. आज आपण आंब्यापासून आंबावडी करणार आहोत. तर पहा, मी मार्केटमध्ये गेली होती आणि पहा, तर हे जे आंबे आहेत ना, हे चुकायचे आंबे आहेत आणि शक्यतो गावाकडे असे चुकायचे आंबे मिळतात बरं का. मी मार्केटमध्ये गेली होती आणि मला आंबावडी करायची होती. त्यासाठी मला चांगला असं बदामी आंबा किंवा असा छान असं पिकलेला असं मोठे आंबे असतात ना, बदामी आंबा किंवा हापूस आंबा, मला तसं काही घ्यायचं होतं. पण जाता जाता असं आम्हाला काकाने आवाज दिला आणि विचारलं, तुम्हाला काय घ्यायचं? तर मी बोलली की काका, आम्हाला आंबे घ्यायचे आहेत. तर मग त्यांनी ना आम्हाला त्यांच्याकडचे हे जे आंबे आहेत ना, यातलाच एक आंबा आम्हाला एक टेस्ट करायला दिला आणि त्यातली मी एक फोड खाल्ली. तो आंबा मला साखरेसारखा गोड लागला. उरलेला आंबा ज्ञानेशने खाल्ला. तर पहा, हे सुकायचे आंबे आहेत पण एवढे साखरेसारखे गोड होते ना, तर मी ठरवले मी चला आपण हे आंबे घेऊन टाकूया. आणि मग मी हे 1 किलो आंबे घेतलेले आहेत. तर पहा, हे जे आंबे आहेत, हे आंबे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. धुवून हे आंबे छान मस्त ना असे मऊ करून घ्यायचे आहेत हाताच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकतात, इथे हे जे आंबे आहेत छान मस्त मी सगळेच आंबे मऊ करून घेतलेले आहे, जेणेकरून आपण आतला जो गर आहे तो आपण काढू शकतो. तर चला, आंब्याचा जो खालचा भाग आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. म्हणजे जो देठाचा भाग असतो ना, तो काढायचा आपला खालचा. आणि अशा पद्धतीने आपल्याला यातला बाठा आणि जोही काही गर आहे ना, तो सगळा काढायचा आहे. आणि बाठ्याला असणारा जो गर आहे तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने पूर्ण 1 किलो आंब्याचा हा रस मी काढून घेतलेला आहे. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. पण पहा, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकतात. मी अगदी मोठे 6 चमचे मी ते साखर ॲड केलेली आहे. आता मस्त साखर या आमरसामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा आमरस आपल्याला ग्राइंडरमध्ये ॲड करायचा आहे. आणि ग्राइंडरमध्ये ॲड करून छान मस्त हा आपल्याला आमरस ग्राइंड करून घ्यायचा आहे. तर पहा, आंबावडी करण्यासाठी आपल्याला आंब्याचा जो रस आहे त्याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे कसं, जी आंबावडी आहे ती छान मस्त स्प्रेड होईल आणि तिला एक प्रकारचा बेस मिळेल. तर पहा, इथे मी आमरस छान मस्त असा ग्राइंड करून घेतलेला आहे. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये मी इथे 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. तूप मेल्ट झालं ना की आपल्याला आपण जो आमरस करून घेतला होता, जो आमरस आपण ग्राइंड करून घेतला होता, तो आपल्याला या पॅनमध्ये ॲड करायचा आहे. आणि अगदी 10 मिनटं मीडियम गॅसवरती छान मस्त याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि सतत फ्राय करत राहा. कारण कसं माहिती आहे का, हा जो आमरस आहे ना, हा आमरस खाली म्हणजे पॅनला लागू शकतो. म्हणून काय करायचं आहे, 10 मिनटं सतत फ्राय करायचं आहे मीडियम गॅसवरती. आता आपण हा आमरस फ्राय का करतो, कारण याच्यामध्ये जेही काही पाणी असेल तो ऑब्झर्व होऊन जाईल आणि छान मस्त अशी आपली पेस्ट तयार होऊन जाईल आणि त्यापासूनच आंबावडी तयार होणार आहे. तर पहा, आणि हळूहळू आहे ना, थोडं तुम्हाला ना म्हणजे थोडा फरकही जाणवेल. जसजसा हा जो आमरस आहे ना, आमरस जसजसा ना शिजत जातो ना, 10 मिनिटानंतर त्याचा कलर थोडा चेंज होतो, तुम्हाला ते जाणवेल नंतर. तर पहा, अशा पद्धतीने मी 10 मिनटं हा जो आमरस आहे अशाच पद्धतीने छान मस्त मी फ्राय करून घेतलेला आहे. आणि ना 10 मिनटानंतर हा जो आमरस आहे ना, हा पूर्णपणे ना पॅनला सोडून देतो, म्हणजे पॅनला अजिबात चिटकत नाही.
अगदी 10 मिनटंच फक्त आपल्याला मीडियम गॅसवरती मस्त हा अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला आंबा वडी करण्यासाठी छान मस्त इथे आंबा पेस्ट तयार झालेली आहे. आता पहा मी इथे ताट घेतलेले आहेत. तर आता आपल्याला ताटाला ऑइल लावून घ्यायचं आहे. ऑइल छान मस्त असा पसरवून घ्यायचा आहे. ऑइल पसरवून घेतला की काय करायचं आपल्याला, ही जी पेस्ट आहे आंब्याची ती ॲड करायची आहे आणि हातात आहे ना असा ताट घेऊन ना तो छान मस्त असा गोल गोल फिरवायचा आहे आणि गोल गोल फिरवलं ना की ही आंबावडी छान मस्त अशी सेट होते. तुम्ही पाहू शकतात की याच्यामध्ये आपण आमरस ग्राइंड करून तो छान मस्त असा फ्राय करून घेतला होता. त्याचं कारण म्हणजे आंब्यामध्ये काहीही पाण्याचा अंश राहता कामा नये आणि काही गाठी वगैरे असतील त्या ग्राइंडरमध्ये छान मस्त फाईन छान मस्त अशी पेस्ट होऊन जाईल. तर पहा मी अशाच पद्धतीने छान मस्त हा आमरस असा पसरवून घेतलेला आहे. आता इथे मी 1 किलो आंब्यामध्ये माझ्या इथे 2 ताटं भरलेले आहेत बरं का. तर कारण आपण जेव्हा आमरस शिजवतो ना तो बऱ्यापैकी कमी होतो कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो म्हणून. आता पहा ही जी ताटं आहेत मग ही ताटं मी बेडरूममध्ये पंख्याखाली ठेवलेली आहेत. दिवसभर रूम टेम्परेचरमध्ये आणि रात्रभर पंख्याखाली, कारण आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा पंखा चालूच असतो. मग पंख्याखाली रात्री ठेवायचं. असं करून मी 8 दिवस मी ही आंबावडी अगदी घरातल्या घरामध्ये मी ही सुकवून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ऊन असेल तुम्ही उन्हातही सुकवू शकतात. उन्हामध्ये अगदी 4 किंवा 5 दिवसांमध्येच ही आंबावडी छान मस्त उन्हामध्ये लवकरात लवकर सुकते. फक्त घरातल्या घरात थोडासा वेळ लागतो एवढंच. आणि तसंही आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे घरामध्ये गरम वाफ असतेच म्हणा आणि दिवसभर आपल्या घरात ते पंखे चालूच असतात मे महिन्यामध्ये. मग काही बघायलाच नको नाही का. मग पंख्याखाली छान मस्त ही आंबावडी मस्त सुकते. तर तुम्ही पाहू शकतात. वॉव! छान अशा पद्धतीने हा आंबावडीचा पापड तयार झालेला आहे. मग चला पटापट आपण मस्त कट करून घेऊया. तर पहा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आंबावडी काढताना ना सर्वप्रथम ह्या ज्या कडा आहेत ना साईडच्या कडा त्या आपल्या कलतेच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपला ही आंबावडी आधी ह्या ताटातून मोकळी करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला ही जी आंबावडी आहे ही कट करायची आहे. म्हणजे कसं आपल्याला या आंबावडीला पाहिजे तो शेप आपल्याला देता येणार आहे. तर पहा तुम्ही अगदी चौकोनी अशी आंबावडीसुद्धा तुम्ही कट करू शकता. तर मी पहा इथे रोलमध्ये आंबावडी करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सांगू का मी पहिल्यांदा आणि फर्स्ट टाईम आंबावडी केलेली आहे. याच्या आधी मार्केटमध्ये जाऊन विकत आणून खाल्लेली आहे बरं का. पण आज मला ना खूप समाधान मिळतं आणि आनंदसुद्धा आहे की मी आज पहिल्यांदा घरी अगदी घरच्या घरी मी आंबावडी केलेली आहे आणि ती एवढी छान झालेली आहे ना. तर पहा मी अगदी ही आंबावडी अशा पद्धतीने उभ्या साईडने कट करून तिचे असे रोल करून घेतलेले आहेत. 1 किलो आंबे घेतले होते आणि त्याचे अगदी 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम ही आंबावडी बनते. खूप कमी बनते. त्यासाठी आंबे पण खूप जास्त लागतात. तर पहा दुसरा ताट आहे तो सुद्धा मी अशाच पद्धतीने मस्त त्याच्या कडा मोकळ्या करून हा आंबावडीचा पापड काढून घेतलेला आहे. मी सेम प्रोसेसमध्ये हा जो पापड आहे हा उभा कट करून याचेसुद्धा असे रोल करून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का ज्ञानेशला हे रोल एवढे आवडले ना तर मला सांगत होता की मम्मी मला याच्यापुढे असे हे रोल बनवून ठेवशील का आणि हे रोल पुन्हा कर. तुम्हाला माहीत आहे का सकाळची वेळ होती आणि सकाळी मी ज्ञानेशला नेहमी बोर्नव्हिटा आणि बिस्किट देते. पण आज ज्ञानेशनी दूध आणि बोर्नव्हिटा न पिता त्याने आज चक्क नाश्त्याला आज आंबावडी खाल्ली आणि मला सांगतसुद्धा होता की मम्मी खूप छान झाले.
पुन्हा बनव आणि असं स्टोरेज करून ठेव, मी खाईल. आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण ना मुलांसाठी असं ना घरातल्या घरात काही असं खाऊ वगैरे करतो ना, मुलंही आनंदी होतात आणि त्यांना बाहेरच्या खाण्याची ओढ लागत नाही. कारण त्यांना कळलेलं असतं, की आपली मम्मी घरी खूप छान छान करून देते, आपण मम्मीलाच सांगूया. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे आंब्यापासून ही आंबावडी नक्कीच करून पहा. आणि अजून एक गोष्ट सांगते, अगदी झटपट अशा पद्धतीने ही आंबावडी होते. चवीला एक नंबर आणि भन्नाट असं. तुम्ही मार्केटमध्ये मिळणारी जी आंबावडी आहे ती तुम्ही विसरून जाल. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने आंबावडी नक्की करून पहा आणि मुलांनासुद्धा द्या. आणि तुम्ही ही आंबावडी करून तुम्ही एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. अगदी 2 ते 3 महिने ही आंबावडी खूप छान मस्त अशी बरणीमध्ये राहते.